अभि जोशीच्या बॅटमधून समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता पण चेंडू थोडासा खालीच राहिला, त्यामुळे आणखीन एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. षटकानंतर लगेच पलटवार केला आदित्य पाटीलनं. महत्वाचा गोलंदाज आहे, युवा जनरेशनचा गोलंदाज आणि त्याच दाटीनं नेहमी गोलंदाजी देखील केल्या. सातत्याने या खेळाडूला पण उद्यापासून आरपीएल मध्ये युधा आणि बामणडोंगरी संघाचं नेतृत्व करत असताना पाहणार होता आणि हा खेळाडू नेहमीच निर्णायक श्रेणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत असतो. आणि मागील चेंडू लगेच निर्धाव देखील त्याने हाताळलाय. स्लोवर पद्धतीचा बॉल व्हेरिएशन केलंय. फिंगर रोल चेंडू करत असताना चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. इन स्विंग चेंडू आपण पाहिलात. अगदी हातभर वळून घेणारा चेंडू इथून लगेच निर्धाव देखील पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अभि जोशीच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला, पण त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील याची जी जादुई गोलंदाजी पाहायला मिळाली. गत वर्षामध्ये या खेळाडूला अगदी सांगी प्रीमियर लीग गोव्याच्या राज्यामध्ये आम्ही खेळताना पाहिलं होतं आणि हा खेळाडू नेहमी चर्चा विषय देखील राहिला आणि नेहमीच या खेळाडूला प्रचंड मागणी देखील असते. ॲज अ आयकॉन म्हणून हा खेळाडू देखील चर्चेचा विषय पाहायला मिळतो, जिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण आदित्य पाटीलला पाहू शकतोय. हा बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळला होता. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन इथून जोडली जाईल आणि एकेरी दाबिनीशी संघ जाऊन पोहोचतो 7च्या घरात. दोन्ही बलाढ्य संघात एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. 3 ओव्हरची मॅच सध्या पाहायला मिळते आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी मागाच्या मॅचेस मध्ये पाहायला गेलं तर बेलपाड संघानं 57 धावा बनवल्या होत्या आणि या खरं तर क्रीडांगणामध्ये 3 षटकामध्ये देखील 50 पेक्षा जास्त धावा होताना पाहिल्यात. आणि आज देखील चांगला बोलबाला राहिला तो विनय मात्र या खेळाडूचा. प्रचंड त्याने देखील धावा बनवल्यात. हा फटका फसला गेलाय. पॉइंट क्षेत्ररक्षक पुढे गेले होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वॅकेट एरियामध्ये चेंडू पडला जातो, जिथे सिंगल रन देखील जोडली जाईल आणि या एकेरी दाबिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 8च्या घरात. मागील काही चेंडू चांगलीच गोलंदाजी राहिली आदित्य पाटीलची. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय पण त्यानंतर लगेच पलटवार देखील केला गेलाय. राहुल इथं पाहायला मिळतो. 12 वॅन लकी चॅम्प बामणडोंगरी संघाचा. या षटकामधील शेवटचा बॉल देखील बाकी पाहायला मिळेल. आदित्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय वाईट इस्लॉंग ऑनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. मिल्टी लावा 6 शेवटच्या बॉलवर ठोकलाय षटकार. महत्वाचा षटकार देखील पाहायला मिळाला. पहिले षटक थोडस महागडे ठरले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा देखील इतर पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन सध्या यंदा बामणडोंगरी संघ देखील वेगळे निर्णय घेताना पाहायला मिळाले. बऱ्याच वेळा जीवदानी बामणडोंगरी संघाला मी पाहिलं की जेव्हा जेव्हा त्यांनी टॉस जिंकलाय पहिल्यांदा बॅटिंग घेत असतात, पण सध्या त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा देखील निर्णय घेतलाय. लकी ड्रॉ देखील आहे प्रेक्षकांसाठी. सातत्याने हे सांगितले की प्रेक्षक या, तुम्ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात, तुमच्यासाठी मोफत इथे सायकल ठेवण्यात आले. तुम्ही तुमचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही जाताना या स्पर्धेतून एक सायकल किमान घरी घेऊन जाऊ शकता. 12 सायकल चॅम्पियन टीमला आहेत, पण एक सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत देणार आहोत. लहान मुलं जी आले त्यांच्यासाठी देखील सायकल आहे. तर आपली नावं अगदी आमच्यापर्यंत तुम्ही द्या आणि जाता एक सायकल तुम्ही किमान घरी घेऊन जाऊ शकता. अतिशय दमदार आयोजन राहिलंय. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण एक सायकल दिली होती आणि आजच्या रात्रीमध्ये देखील एक सायकल प्रेक्षकांसाठी देण्यात आलाय. सायकलचा शोरूमच उभा केलाय महेश शेट यांनी. हा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण सरळ चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 6. आला आणखीन एक षटकार. षटकार आणि या षटकारानं स्वागतच केले ओमकार नाईकचं. ओमकार नाईक आपण त्याला गोलंदाजी करत असताना पाहू शकतो. बामणडोंगरी टेनिस क्रिकेटचा गब्बर या नावानं खरं तर या खेळाडूला ओळखलं जाते आणि सुरुवात मात्र दमदारच केल्या. अनिकेतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. हा बॉल खोलामध्ये टाकला होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये आर्यन नाईक तुम्हाला पाहायला मिळतात. सिंगल रन इथून जोडली जाईल.
एकेरी धाबेनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 21 घरात 21 रन्स. धावपटला धाबा लागल्या देखील गेल्यात. सुरुवातीला या क्रीडांगणात धाबा जरूर होत्यात, पण बामणडोंगरी संघ तेवढ्याच बलाढ्य, एक मोठा संघ आणि त्या मोठ्या संघाच्या समोर तुम्हाला मोठ्या धाबा उभा देखील कराव्या लागतील. तलोजाच्या मैदानामध्ये झालेला तो सामना अजूनही डोळ्यासमोर आठवतो. नेरी संघ जिथे 12 मध्ये 5 बनवायचे होते आणि बामणडोंगरी संघाने केलेली ती गोलंदाजी, काय दर्जेदार गोलंदाजी केली होती. हा फटका फसला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शुभम पाटील चिकू तिथपर्यंत आले होते, हातातून झेल निसटला आणि तिथून जीवनदान देखील मिळालं गेलंय. षटकार ठोकला होता ज्या खेळाडूंना आणि त्याचा झेल देखील इथून सुटला गेलाय. धावपटाचा धावात देखील वाढल्या जातील. धावपटा धावा 22 पाहायला मिळतात. एक दमदार तुम्हाला कामगिरी करावी लागेल. चिकू पाटील तिथे होती. शुभमला आपण सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहिलंय, पण त्यांना सोडलेला झेल इथून आणखीन या सामन्यामध्ये जरूर धावा होताना जरूर पाहायला मिळते, जिथे अभि जोशी आणि त्यासोबत अनिकेतला आपण आता खेळताना पाहतोय. खोलामध्ये हा बॉल टाकला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आर्यन नाईक तिथे तिथपर्यंत आलेत. चेंडूची पकड केली जाते. आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा पाहायला मिळतात. ओमकारचा पण कौतुक करूयात. पहिल्या चेंडू षटकाराला, पण त्यानंतर मागील 3 चेंडूवर फक्त 3 धावा देखील खर्ची केल्यात. रायगड युवा जनरेशनचा खेळाडू आणि त्याच धाटीनं नेहमी वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा ओमकार सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहू शकता. सर्वाधिक वेगवान गोलंदाज. बामणडोंगरी टेनिस क्रिकेटचा मी नेहमी उल्लेख करत असतो की 10च्या 10 तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतात, 10च्या 10 तुम्हाला गोलंदाज देखील पाहायला मिळत असतात. आणि असा एकमेव संघ आहे तो म्हणजे जीवदानी बामणडोंगरी. एक तुम्ही कॉल करा, रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही सामना असू दे, तो सामना खेळण्यासाठी बामणडोंगरी संघ नेहमी रेडी पाहायला मिळतात. धावपडला धावा लागले गेले त्या 24. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये शेवटचा बॉल ओमकार नाईक सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी ठरले ते आदित्य पाटील. 14 धावा आल्यात आणि त्यामुळं या षटकामध्ये आता चांगली वापसी केली ओमकार नाईकनं. हा बॉल फटका फसला गेलाय. यष्टिक्षकाच्या थोडासा दूर पाहायला मिळतोय, जिथे सिंगल रन देखील जोडली जाईल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना साक्षी 11 ऐरोली कोलीवाडा संघाच्या धावपडा धावा लागले गेल्यात त्या बिनबाद 25 धावा 25 रन्स. हॅलो, सन्माननीय नाभाशा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक लेंडे सरांना विनंती करतो, आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे प्लीज. ओव्हर टू विपुल सर. गोलंदाजी ट्रॅकवर आपला गोलंदाज जीत खोत पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर ती लावडली अपील जरूर केली होती, पण इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली वापसी करत असताना आपण जीतला पाहू शकता. महत्वाचा गोलंदाज आहे. ज्या खेळाडूंना पहिला सामना जिंकून दिला तो अर्थातच प्रिन्स इंटरप्राइज जीवदानी बामणडोंगरी संघाला, आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना देखील पाहायला मिळाला. हा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला होता, त्यानंतर थोडासा आतमध्ये देखील वळवला. आणखी एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय आणि त्यासोबत धावाला देखील स्थिर पाहायला मिळाल्यात. 2 चेंडू सुरुवातीला निर्धाव हाताळलेत आणि आता चांगली गोलंदाजी करत असताना आपण जीत खोतला पाहतोय. नावाप्रमाणे चांगलीच गोलंदाजी जीतने केली आणि अनेक सामन्यामध्ये या गोलंदाजा बोलबाला देखील पाहायला मिळाला. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव हाताळले, चांगली षटक करताना पाहायला मिळत्या. चांगली सध्या वापसी पर करत असताना पहिल्या सुरुवातीच्या 7 चेंडूमध्ये 20 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर चांगलीच वापसी केली ती बामणडोंगरीनं. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने उडवला. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक पुढे आले. चेंडू पकडण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू वेल स्टॉप केला आणि इथून मात्र या चेंडूवर फक्त जोडली जाईल ती 21 धाव आणि 21 धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 26 घरात. आपण या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलात तर एकूण 259 षटकार त्यांना पाहायला मिळाले. त्यासोबत चौका देखील तेवढेच पाहायला मिळतात आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये शुभागमन देखील पाहायला मिळत आहे. पण यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये खेळून काढला. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं.
मिळतील धाबा 4 आला आणखीन एक चौकार या चौकारानं धावपटा धाबा लागले गेले त्या 30 धाबा शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर हॅलो सन्माननीय नावाशेवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सन्माननीय लेंडे सरांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे. सत्याचा संरक्षण दुर्जनांचा नाश. गेली महाराष्ट्रामध्ये जेवढे आपण सण साजरे करतो गोपाळकाला दहीहंडी सोहळा ते केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्याच मुले, कारण ते देखील माणूसच आहेत, परंतु ते आपला परिवार सोडून आपली ड्युटी बजावत असतात आणि आपण सगळे भद्र सण साजरे करतो. मी लेंडे सरांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. त्यांना विनंती असेल की आपण प्लीज स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर टू विपुल सर. आपल्या सुखाचा त्याग करत असताना जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेले आमचे पोलीस निरीक्षक साहेबांचे इथे देखील आगमन पाहायला मिळते. लेंडे साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सण असतील साजरे होत असतात आणि त्यांच्या निदर्शनास त्यांच्या खरं तर शिवाय हे सण देखील अपुरे पाहायला मिळत असतात. यावेळी बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. लॉंग ऑन तसे वेगानं येताना पाहायला मिळतात. चेंडूची पकड देखील केली जाते. क्विक थ्रू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये रोटेशन देखील केले गेलंय. धावपटा धाबा लागले गेले त्या 34 धाबा 35 धाबांचं टार्गेट ठेवलंय ते प्रिन्स इंटरप्राइजेस जीवदाणी बामणडोंगरी संघासमोर. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये ऐरोली कोळीवाडा संघ आपण लगेच लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अतिशय एक दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल ठेवण्यात आले. जो संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी होईल चॅम्पियन होईल त्या संघाला एकूण 12 सायकल देण्यात येणार आहेत. मालिकाची तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहू शकता आणि या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी मोफतच म्हणजे फुकट कोणत्या प्रकारची तुमच्याकडून एंट्री फी किंवा कोणत्या प्रकारचा लकी ड्रॉचा आपण कुपनांची फी घेणार नाही. तुम्ही या तुमचं नाव आमच्यापर्यंत लिहून द्या आयोजन कमिटीपर्यंत आणि या स्पर्धेतून घरी जाताना तुम्ही किमान एक सायकल घेऊन जाऊ शकता. एक आगळी वेगळी स्पर्धा खेळाडूंना तर श्रीमंत करणारी स्पर्धा आहेतच, पण त्यासोबत येणाऱ्या प्रेक्षकांना देखील एक सायकल जिंकण्याची देखील आपण इथं नामी संधी उपलब्ध केल्या. एक जो भाग्य विधाता प्रेक्षक असेल त्याला आपण एक सायकल देखील देणार आहोत. अतिशय चांगली अशी दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. यापुढील सामन्याकडे आपण इन्व्हाइट करतोय. चांभारले आणि त्यांच्या विरुद्ध भातान संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये या. पण टॉस देखील करून घेतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील पाहायला मिळतोय. सर आपण स्वागत देखील करतोय. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. एकीकडे चांभारली संघ आणि त्यांच्या विरोधात भाताण. हॅलो सन्माननीय नावाशेवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शांताराम लेंडे सरांच्या शुभ हस्ते त्यांच्या समवेत त्यांचे कॉन्स्टेबल दनंद राठोड सर यांच्या समवेत मध्ये टॉस केला जातोय. हेड अँड टेल सांभारले आणि भातन यांच्यामध्ये टॉस केला जातो. दोन्ही अगदी चांगल्या टीम्स आहेत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मी सरांना विनंती करतोय हेड अँड टेल भातन टॉस. थँक्यू.
चला बरं या मॅचकडे विपुल सर. चला मॅचकडे आपण वळूयात. 35चा पाठा करायचा. 35 रन्स 18 मध्ये आता 35 बनवावं लागणार आहेत. प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी बामणडुंगरी संघाला रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून सातत्यानं या संघाचा बोलबाला देखील पाहायला मिळाला आणि महत्वाचा संघ अनेक या संघाला पुरस्कृत देखील पाहायला मिळत असतात. अगदी काही दिवसा अगोदर जर तुम्ही केला तर निष्ठा पॅकर या नावानं देखील हा संघ बामणडुंगरी संघ देखील खेळला आणि त्यानंतर सिद्धार्थ एंटरप्राइजेस या नावाने देखील हा संघ खेळला आणि रायगड ठाणे भिवंडी पालघर या परिसरामध्ये जाऊन देखील आपल्या नावाची वेगळी छाप या संघानं सोडल्या. त्यामुळे अनेक बाईक अगदी 11 बाईक देखील जिंकण्याचा मान 12 बाईक देखील या संघाने जिंकल्यात. ते नाव आहे जीवदानी बामणडुंगरी. अगदी गेल्या हप्त्यामध्येच गोल्डन ट्रॉफी ओळ्याच्या क्रमांकामध्ये 12 सायकल देखील या संघाने जिंकल्यात आणि एका एका खेळाडूच्या नावावर देखील अगदी 8-8 बाईक राहिल्यात असा जीवदानी बामणडुंगरी संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये 35 पण त्यांच्या विरुद्ध साक्षी 11 ऐरोली कोलीवाडा संघ राकेश शेठ कडू साहेबांनी पुरस्कृत केला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे आणि गोलंदाजी चांगलीच राहिली. भेदकता पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये त्यांना दाखल होताना पाहायला मिळेल. अगदी घड्याळामध्ये 12 वाजता पाहायला मिळतात आणि आज युगांश गणेश कोळी यांचा वाढदिवस देखील आहे जे बेलपाड्याचे आहेत आणि गणेश कोळी यांची सुपुत्री युगांश याला देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि संपूर्ण त्यांचा ग्रुप तापलेला तबा या ग्रुपच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. युगांश बाळाला आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. चला 18 मध्ये 35 बनवायच्यात. फार मोठी मॅच. सलामीला आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक आणि त्यासोबत संदेश गोंधळीला आपण खेळताना पाहणार आहात. स्ट्राईकला आपण आर्यनला पाहतोय. नुकताच साहेब जर पाहायला गेलं तर ISPL एक मोठी स्पर्धा देखील रंगताना पाहायला मिळाली. जिओ खरं तर हॉटस्टारच्या माध्यमातून हा खेळाडू अगदी टीव्हीवर झळकताना पाहायला मिळाला होता. अंडर 19चा खेळाडू आहे. श्रीनगर के वीर या संघातून हा खेळाडू खेळला होता. तो आर्यन सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. फार लहान वयामध्ये ISPL सारखी मोठी स्पर्धा जिथे आपण जर पाहायला गेला तर बरेचसे अगदी टेलिकास्ट एक सर्वाधिक सुपरस्टार खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले होते. जिथे आपण पाहायला गेलं तर सलमान खानला देखील आपण पाहिलं होतं. अनेक खरं तर अक्षय कुमार असतील अशी खरं तर सिने अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच संघातून हा खेळाडू खेळला होता. या पहिल्याच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न मला आणखीन एक आठवते. विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध नेहमीच रिव्हर्सचे चौकार आर्यनच्या बॅटवरून पाहायला मिळाले. 17 मध्ये आता 35 बनवायचे आहेत. महत्वाची ही मॅच देखील आपण पाहतोय. लकी ड्रॉ देखील आपण प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलाय आणि हे सातत्यानं आपल्याला आयोजन पाहायला गेलं ते महेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून अनेक तर राजकीय पटलावर असतील शैक्षणिक कला क्रीडामध्ये अनेक मान्यवर देखील पाहायला मिळेल. पहिला चेंडू जरूर निर्धावाला पण आता येणारे 17 बॉल आणि आता 35 धावांची आणखीन गरज. 17 मध्ये 35 धावांचा पाठला करायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या आर्यन खेळताना देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण मनोज चव्हाणला पाहतोय. मनोजचा यावेळचा बॉल पाठीमागे गेलेत. पंच करण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू होईल फरार. मिल्टी धावा 4 आलाय दुसऱ्या 17 मधील पहिला चौकार आर्यन नाईकच्या बॅटमधून. स्विच हिटचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. चांगला फटका सजवला स्विच आणि स्वीट देखील मिल्टी धावा 4 आणखीन एक आला आर्यनच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा
महत्वाची सध्या बॅटिंग करत असताना आपण आर्यन नाईकला पाहताय. युवा जनरेशनच्या युवा दाटणीचा खेळाडू आहे. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू प्रचंड चर्चेमध्ये राहिला होता. थोडासा बॉल खाली इसरायला वेगानं धरून टाकला आणि टॉस देखील बॉलला केलंच नाही. चांगली रिदम, चांगली लाईन पाहायला मिळते, नियंत्रित वेग देखील पाहायला मिळाला आणि आणखीन एक चेंडू निर्धाविताना पाहायला मिळतोय. मागील 4 चेंडूमध्ये फक्त धावा लागले गेले ते 8. आर्यन नाईक सध्या बॅटिंग करतोय. येणारी आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35चा पाठला करायचा आहे. स्विच हिटचा फटका चांगला सजवला आर्यन नाईकच्या बॅट मधून. मिळती धावा 4. आणखीन एक आलाय आर्यन नाईकच्या बॅट मधून चौकार. चौकार आला. 5 चेंडूमध्ये 12 धावा. चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप सध्या पाहायला मिळते. लाऊडली अपील करत असताना अगदी पंचांकडं अडीतून मात्र यावेळच्या बॉलवर मात्र कोणत्या प्रकारची सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. लाऊडली अपील जरूर केली होती. शेवटच्या बॉलवर इथून सिंगल रन्स आले आणि आपण वळूया. थँक्यू विपुलजी, तुम्हाला थांबवतो प्लीज. आपण बोलूया आपण मॅचकडे. ज्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश पाडी साहेबांच्या शुभहस्ते सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय नाभासेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उपनिरीक्षक सन्माननीय शांताराम लेंडे सरांना विनंती करतो की आपण प्लीज आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्या समवेत पोलीस कॉन्स्टेबल दयानंद राठोड सरांना विनंती करतोय आपण समोर देखील यायचं आहे. आपलाही सन्मान मात्र नक्कीच केला जाईल. ज्या कोरोना काळात रस्त्यावर फिरण्याची कोणाची हिंमत नव्हती, ती हिंमत कुणी दाखवली असेल तर पोलीस अधिकाऱ्यांनी, डॉक्टर, नर्स यांनी. त्यांचं मनस्वी स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या शुभहस्ते आदरणीय शांताराम लेंडे सरांचा सन्मान केला जातोय. एक सुगंधी पुष्पगुच्छ, एक शाल, एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान स्वीकारायचं. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. आपले मनस्वी स्वागत आणि आभार व्यक्त केले जाईल. चला एक छानपैकी फोटोग्राफी काढायची आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश एंटरप्राइजेस आयोजित केंद्रीय मंत्री रामदास रावसाहेब पाटील दानविचष 2026 ही रजनी. त्यानंतर सन्माननीय दयानंद राठोड सरांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय महेश पाटील साहेबांनी यांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी आलात, आपला सन्मान केला जातोय. अतिथी देव भव, इदारा पाहुणा देवासारखं असेल ते सर्वांचा आदर करणं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या समवेत सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल दयानंद राठोड सरांचा सन्मान केला जातोय. एक वस्त्र खांद्यावर आहे. त्यानंतर एक सुगंधी, एक सन्मान चिन्ह दिला जाईल. एक सुगंधी पुष्पगुच्छ दिला जाईल. 12 बॉल 22 धावांची या गरज. स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश पाटील यांच्या शुभहस्ते राठोड सरांचा सन्मान. धन्यवाद. आपले अगदी मनापासून आयोजकांच्या वतीने अगदी मनस्वी स्वागत आहे. ओव्हर टू कंटिन्यू विपुलजी पाटील सर, बोलूया आपण एकदा मॅचकडे. 12 बॉल आणि 22 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आज जो संघ खेळतोय सातत्यानं अनेक संघांना पुरस्कृत पाहायला मिळतात. असे राकेशजी कडू साहेबांचा नावाना संघ साक्षी 11 तुम्हाला ऐरोली कोलीवाडा संघ देखील पाहायला मिळतोय. जिथे आरसीसी पेठ संघ कॅन्सल झाला होता, पण राकेश कडू साहेबांनी अगदी नयन अवले यांच्याशी संपर्क साधला आणि एका तासामध्ये हा संघ त्यांना पुरस्कृत देखील करून दिला. आणि हे खरं तर मैत्रीचं नातं आहे. नयन जावल असे खरं एक व्यक्तिमत्व आहे. मी अनेक वेळा उल्लेख देखील केला की बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अगदी 32 संघ, 24 संघ, 40चे लॉट देखील त्यांनी बनवून दिलेत आणि ते देखील दिग्गज. नुकताच आपण पाहायला गेला तर विशाल शेठ म्हात्रे यांची स्पर्धा, आमदार चषकची स्पर्धा झाशीच्या क्रीडांगणामध्ये पार पडली. तिथे 24 संघ जे खेळले, महाराष्ट्रातील दिग्गज 8 संघ खेळताना मी पाहिले होते. भिवंडी, पालघर, ठाणे या परिसरातील संघ, रायगड या परिसरातील संघ. नयन जावल यांची तेवढी ओळख आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये. अगदी रायगडमधील बेस्ट लोगो मास्टर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली आणि सातत्यानं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये संघ देखील ते पुरस्कृत करत देखील असतात. निष्ठा पॅकर या नावानं मोठी जुई देखील हा संघ यंदा रतनबुवा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये निष्ठा पॅकर हे जेव्हा नाव येतं तेव्हा नयन जावल या संघाचे पुरस्कार ते पाहायला मिळत असतात. मागील 2 चेंडूवर फक्त सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. अजिंक्य मोहिते सध्या गोलंदाजी करतात. आता सामना आलाय तो येणारे 10 बॉल आणि आणखीन 21 धावांची गरज. प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदाणी बामणडुंगरी या संघाला. 10 मध्ये 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अजिंक्य सध्या गोलंदाजी करत असताना समोर संदेश गुन्हळी
आडव्या बॅटनं फटका ताणलाय, पण इथून सरळ चेंडू क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतात. जल्लोष पाहायला मिळाला, झेल गॅदर केलाय. पहिला हात लागलाय तो जीवदानी बामणडुंगरी संघाला. महत्वाचा खर तर झेल टिपला. आपण या अगोदर आवाज देखील ऐकला. जीवनजी डाकी सर आणि बेलपाडा हे गाव एक वेगळं नातं देखील पाहायला मिळालं. अनेक वर्ष बेलपाडा गावामध्ये ज्यांचं समालोचन ऐकायला मिळत असतं अशी जीवन केशव डाकी सरांचा आपण देखील आवाज ऐकलात. समालोचन क्षेत्रामध्ये आपण म्हणूयात की डबल हिंद केशरी सातत्यानं अनेक जण पुरस्कार देखील मिळालेत. आणि नुकतंच त्यांचं गाभार नाटक आणि तो गाभार नाटक देखील आता वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. ही देखील एक वेगळी ओळख आहे. महत्वाची विकेट देखील मिळवली. आता सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झाला. येणारे 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 21 धाबांची गरज. सामना साधा सोपा राहिला नाहीये. बामणडुंगरी संघासाठी थोडासा जड होत गेलाय. लोअर फुल टॉस बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न तकदीर पाटील आज मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच दिवसातून खेळत असताना पाहायला मिळतात. सिंगल रन आणखीन इथून जोडली जाईल. धावपडा धाबा लागले गेले त्या 15 धाबा. क्षणचित्र खर तर टिपत असताना आणि थोड्याच वेळामध्ये जीवनजी टाकी यांचे अतिशय जवळचे मित्र आणि समर्थक आपण म्हणूयात सुनीलजी वर्तक सर, ज्यांना याही वर्षी द्रोणागिरी भूषण हा देखील पुरस्कार मिळाला. 8 बॉल आणि आणखी 20 धावांची गरज. 8 मध्ये 20 बनवायच्यात. हा बॉल समोरच मारलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक विकेट. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बॅक टू डी पार्ट्स. महत्वाची विकेट देखील मिळवली आणि खेळाडू क्रमांक आता 4 भानुदास मात्रे मैदानाच्या आतमध्ये आला. 7 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडस आता सामना कठीण बनत गेला, कारण 7 मध्ये 20 बनवायचे. पण बामणडुंगरी संघानं असे अनेक सामने देखील जिंकून दिलेत. पण आज आपण म्हणूयात की साक्षी 11 ऐरोली कोलिवाडा संघाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्वाचा संघ आहे. अगदी बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये एकमेकाच्या विरुद्ध हे संघ खेळलेत, पण आज मात्र चांगली फाईट देखील पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 20 धाबांची आणखीन गरज. 7 मध्ये 20 बनवायच्यात. यावेळचा फटका फसला गेला. यष्टिरक्षक आहे तैनात. आणखीन एक विकेट. महत्वाचा खेळाडू भानुदास मात्रे झाले झेलबाद. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी आता प्रिन्स इंटरप्राइजेस जीवदानी बामणडुंगरी संघाला 20 धाबांची गरज. आणखी 20 बनवायच्यात. बघा या स्पर्धेमध्ये आमचे राजेंद्रजी भगत सर देखील जोडले गेले होते. सातत्यानं थोडीशी दुखापतग्रस्त आहेत, पण सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज देखील ऐकायला मिळत असतो. तिरंगा नाईट क्रिकेट स्पर्धेचे मुख्य देखील आयोजक पाहायला मिळालेत. आणि यंदा देखील बऱ्याचशा स्पर्धा ते कव्हर करू शकले नाहीत, कारण दुखापतग्रस्त आहेत. क्रिकेट खेळत असताना त्यांना इजा देखील झाली होती. पण या आयोजकांचं एवढं देखील प्रेम आहे की त्या आयोजन कमिटीने त्यांच्यापर्यंत गाडी पाठवली आणि गाडीमध्ये त्यांना घेऊन इथपर्यंत आले होते. आणि त्यांचा आवाज देखील आपल्याला तिसऱ्या रात्रीमध्ये ऐकायला मिळाला होता. आणि आज आमच्या सोबत जोडले गेलेत. मी नुकताच देखील उल्लेख केला की अनेक साखरपुड्या असतील, लग्न समारंभ असतील, वाढदिवस असतील, अगदी त्यासोबत आपण पाहायला गेला तर रिटायरमेंट असतील, आणि असे श्रीमंत आमचे सूत्रसंचालक तथा समालोचक निवेदक, आमचे ज्येष्ठ समालोचक डबल हिंद केसरी आमचे जीवन केशव डाकी सरांचा देखील आपण आवाज देखील ऐकताय. शिवसंकल्प असोसिएशनचे ते देखील सदस्य आहेत. आणि नुकताच मी बऱ्याच वेळा हा देखील उल्लेख करतो की संयम
नितीशजी पंडित सरांच्या सावलीप्रमाणे उभे राहणारे आमची जीवन डाके सर ती देखील स्पर्धा एन्जॉय करतात. आज त्यांचा संपूर्ण रात्रीमध्ये आवाज देखील ऐकायला मिळणार आहे. 6 मध्ये 20 धावा बनवत पाहायला मिळतील. आणि या थोड्याच वेळामध्ये आमची आणखीन एक खरं तर द्रोणगिरी भूषण आमचे सुनीलजी वर्तक सर यांचं देखील आगमन पाहायला मिळेल. आज सुनीलजी वर्तक सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहात. एक द्रोणाचार्य आणि एक भीष्माचार्य अशी दोन खरं आमची ही इव्हन जोडी. 6 मध्ये 20. सर आपण गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाजाला राजला पाहतोय. राज हुनवार मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. आता ही महत्वाची मॅच सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत राहुल जाताना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. हा बॉल समोरच खेळून काढलाय तकदीरच्या बॅट मधून. लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका येत असताना सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या सामन्यामध्ये आता कहाणी मी ट्विस्ट तकदीर पाटीलला स्ट्राईक मिळालाय. 5 मध्ये आता 18 बनवायच्या सामन्यामध्ये आता चुरस पाहायला मिळते. चांगलासा सामना रंगला गेला आणि याही सामन्यामध्ये बामणडुंगरी संघ हार मानायला तयार नाहीये. बऱ्याचशा सध्या स्पर्धेमध्ये ज्या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 25च्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील संघ राहिलाय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये या संघाच्या नावावर बाईक पाहायला मिळाल्यात. अगदी ठाण्यामध्ये जाऊन अगदी भिवंडीमध्ये जाऊन देखील रायगड जिल्ह्याची आगळी वेगळी शान म्हणून बामणडुंगरी संघाकडे पाहिलं जाते. पण त्यांच्या अगेन्स्ट आज साक्षी 11 ऐरोली कोलीवाडा संघ फाईट करत असताना यावेळचा बॉलवर फटका फसला गेलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तकदीर पाटील झालाय जेलबाद. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. याही पेक्षा मी आवर्जून हे करेन की उरणमध्ये जेव्हा जेव्हा अपघात जेव्हा झालाय ना संयम तेव्हा तेव्हा अनेक रक्तदात्यांना रक्त पुरवण्याचं काम ज्यांनी केलं असेल ते नाव आहे सुनीलजी वर्तक सर. एक त्यांना तुम्ही कॉल करा कधी तेव्हा तेव्हा त्या अपघातग्रस्ताला किंवा जेव्हा ज्यांना रक्ताची गरज असते तेव्हा तेव्हा त्यांच्यापर्यंत रक्त पोचवण्याचं काम करणारे आमचे व्यक्तिमत्व सुनीलजी वर्तक सरांचं इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. महत्वाची विकेट देखील मिळवलंय. सामन्यामध्ये आता येणारी 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आणखीन गरज. 4 मध्ये 18 बनवायच्या. हा बॉल थोडासा लोअर फुल टॉस होता पाठीमागच्या दिशेला. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू निघून गेलाय. 200 तक्षक पाठलाग करतात. चेंडू अडवला गेलाय. शेवटच्या क्षणाला इथून या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. अजूनही सामना पराभूत झाले नाहीयेत. त्यामुळे आता येणारे 3 चेंडू 16 धावांची गरज. पहिला सामना ज्या पद्धतीने जीवदानी बामणडुंगरी संघाने जिंकला होता आणि आता तसाच सामना रंगताना देखील पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16 धावांची गरज. हा सामना जर जिंकायचा असेल तर इथून शर्तीचे प्रयत्न संघर्ष करावा लागेल. तो अर्थात प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी बामणडुंगरी संघाला. 3 मध्ये आता 16. प्रेक्षकांसाठी देखील एक सायकल पाहायला मिळते. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही आला असेल तर ही स्पर्धा नुसती पाहू नका. तुमचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही भाग्यविधाता होऊ शकताय. एक सायकल जिंकू शकताय. हा बॉल थोडासा खालीच राहिला. आणखीन एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. आज साक्षी एंटरप्राइजेस हे नाव देखील राकेशजी कडू साहेबांनी पुरस्कृत केला. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि काय कमालीचा खेळ दाखवलाय तो ऐरोली कोलीवाडा संघानं. दिग्गज खेळाडू याही संघामध्ये आहेत आणि गोलंदाजाचा आज वर्चस्व देखील पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये आता एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळाला जिथे आता येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी आणखीन 16 धावांची गरज. 2 मध्ये 16. बॅटची वरची कडा फर्स्ट स्लिप मधून चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून गेला. फक्त इथून सिंगल रन जोडली जाईल आणि आता या सामन्यामध्ये शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 15 धावांची गरज आहे. ती अर्थातच प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी बामणडुंगरी संघाला. सुपर 5 मध्ये आता कोणता संघ दाखल होईल याकडे लक्ष देखील पाहायला मिळेल. जवळजवळ आपण असं म्हणूयात की आता या मॅच मध्ये साक्षी 11 ऐरोली कोलीवाडा संघाचं पारड थोडस जड दिसतंय. त्यामुळे या मॅच मध्ये सध्या वर्चस्व गाजवलंय. ते अर्थात गोलंदाजी करत असताना साक्षी 11 ऐरोली कोलीवाडा टीमनं शेवटचा बॉल खोलामध्येच टाकलाय आणि इथून मात्र महत्वाची विकेट गोलंदाजाने मिळवलाय. सुपर 5 मध्ये राकेश शेठ कडू साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ
साक्षी 11 ऐरोली कोळीवाडा संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. अभिनंदन.